नमस्कार मंडळी आज आपण माहिती करून घेणार आहोत कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ रात्रीची शुभ तिथीची। भारतीय अध्यात्मशास्त्रानुसार आपण बरेचसे उत्सव सण हे दिवसाचे किंवा संध्याकाळच्या शुभ पर्वावर साजरे करत असतो, तर काही उत्सवाचे महत्त्व हे रात्रीच्या प्रहरात सांगितलेले आहे आणि त्यापैकीच एक तिथी आणि उत्सव म्हणजे कोजागिरी पौर्णिमा, म्हणजेच शरद पौर्णिमा, अश्विन पौर्णिमा। या दिवसाचं धार्मिक, आध्यात्मिक व शास्त्रीय महत्त्व आपण आजच्या भागामध्ये माहिती करून घेणार आहोत। तर या रात्री कोणती करायची पूजा, मंत्र साधना, काय असणार आहे मुहूर्त, याविषयी या सर्व विषयांची शास्त्रोक्त माहिती आपण करून घेणार आहोत। अवश्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे। मंडळी, ही पूजा अत्यंत महत्त्वाची आहे, जिचं महत्त्व पुढे येणाऱ्या दिवाळीच्या पर्वावर करणाऱ्या लक्ष्मी पूजेसाठी महत्त्वाचे आहे। मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय नेहमीप्रमाणेच आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये। मंडळी, वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना, धर्म, अध्यात्म अशा विविध शास्त्रोक्त मुद्द्यांची परिपूर्ण माहिती घेण्यासाठी आपलं ज्योतिष कट्टा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा। सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा, जेणेकरून आमचे नवीन प्रकाशित होणाऱ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन आपल्याला वेळेत मिळतं आणि सर्वप्रथम आपण आमचा व्हिडिओ पाहू शकता। चला तर मग जाणून घेऊया कोजागिरी पौर्णिमेच्या दिव्य अशा या तिथीविषयी। मंडळी, आपल्याकडील सर्व सण, उत्सव, पूजा हे निसर्गाच्या अलौकिक अशा शक्तीचा परिचय व समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी या निसर्गाच्या दिव्य ऊर्जेचा लाभ मिळवून घेऊन केला गेलेला आहे। सर्व प्रकारच्या मानसिक रोगांचा परिहार करून सुदृढ असे मानसिक आरोग्य प्राप्त करण्याची संधी या शरद पौर्णिमेच्या दिवशी निसर्गाने आपल्याला दिलेली आहे। त्या निमित्ताने व्रतवैकल्याची बैठक म्हणजेच धार्मिक अधिष्ठान या अश्विन पौर्णिमेला केलं जातं। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी महाविष्णूंसहित लक्ष्मी, कुबेर, इंद्र व चंद्र यांची पूजा केली जाते। या दिवशी संपूर्ण रात्र जागरण करून देवीची साधना, उपासना, मंत्रपाठ केले जातात, महाविष्णूंचे मंत्रपाठ केले जातात, जेणेकरून आपल्या कुटुंबात, आपल्या आयुष्यात लक्ष्मीचे, महाविष्णूंचे कृपा आशीर्वाद प्राप्त होऊन आपल्या कुटुंबात सदैव सर्व प्रकारच्या धनसंपत्तीची भरभराट नेहमीच राहते। या दिवशी रात्रीच्या चंद्रप्रकाशात तांदूळ व दूध यांची खीर करून ठेवली जाते व ही खीर प्रसाद म्हणून सर्वजण घेतात। ही खीर किंवा अशा प्रकारचे चंद्रप्रकाशात ठेवलेले दूध प्राशन केले असता सर्व प्रकारच्या मानसिक, शारीरिक, सांसारिक कष्ट आणि दुःख यापासून मुक्तता प्राप्त होते। मुळातच या दिवशी चंद्राच्या प्रकाशात असलेल्या आरोग्यदायी प्रकाशा किरणांचा आपल्या मानवाच्या शरीरावर तसेच मनावर अत्यंत सकारात्मक असा प्रभाव निर्माण होत असतो आणि यासाठीच या दिवशी आध्यात्मिक निमित्त साधून सर्व मित्रपरिवार आणि कुटुंबियांनी रात्रीच्या चंद्रप्रकाशात जागरण करून घालवायचे असतात व मनाची प्रसन्नता मिळवण्यासाठी देवी लक्ष्मी, चंद्र व कुबेराची पूजा करायची असते। धार्मिक रीतिरिवाज आपल्या धर्मशास्त्रकारांनी करून ठेवलेली जाते। या रात्री मंडळी अगदी साधा सोपा परंतु तितकाच प्रभावी असा महत्त्वाचा उपाय आज आपण माहिती करून घेणार आहोत। अवश्य हा उपाय पूर्ण श्रद्धेने करून तर पहा। मध्यरात्रीच्या प्रहरामध्ये देवासमोर सुचिरभूत होऊन बसायचं आहे। समोर पाट मांडून त्यावर पांढरं शुभ्र वस्त्र अंथरून त्यावर मुठभर तांदळावर आपल्या हाताच्या उजव्या बाजूकडून अनुक्रमे गणपती, कुबेर, लक्ष्मी, विष्णू, इंद्र आणि चंद्र अशी एक एक सुपारी त्या मुठभर तांदळावर ठेवायची। अशा 6 सुपाऱ्या मांडायच्या। सर्वात उजवीकडे ठेवलेली आहे गणपतीची सुपारी, त्यावर हळद, कुंकू, अक्षदा, शेंदूर, लाल रंगाचे पुष्प, दुर्वा वाहून प्रथम गणेशाचं स्मरण करून येत असेल तर अथर्व शीर्ष म्हणायचं आहे। अथर्व शीर्ष येत नसेल तर 21 वेळा ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा पूर्ण मनोभावे उच्चार करायचा आहे। त्यानंतर लक्ष्मी व महाविष्णू या आपण 2 सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत। महाविष्णूंच्या सुपारीच्या डाव्या बाजूलाच लक्ष्मीची सुपारी येणार। अशा या दोन्ही सुपाऱ्यांवरती ओम श्री लक्ष्मी नारायण नमः हा मंत्रपाठ करून या दोन्ही सुपाऱ्यांवर हळद, कुंकू, अष्टगंध किंवा चंदनगंध असेल अवश्य वाहा। सुगंधी फुलं अर्पण करा। पिवळा चाफा मिळाला तर अतिउत्तम किंवा कोणतीही सुगंधी फुलं आणि मनोभावे स्मरण करून हा मंत्र ओम श्री लक्ष्मी नारायण नमः 108 वेळा किंवा 21 वेळा पठण करा।
त्यानंतर कुबेराची सुपारी आहे, त्यावर हळद कुंकू फुलं वाहून ओम कुबेराय नमः या मंत्राचा जप 21 किंवा 108 वेळा करा. त्यानंतर अशाच रीतीने हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून इंद्राच्या सुपारीची पूजा करा. गणपतीपासून सुरू केलेली पूजा इंद्रदेवता. अशा इंद्रदेवाचा मंत्र आहे ओम इंद्रदेवताय नमः किंवा ओम इंद्राय नमः असं म्हणून, अर्थात 108 वेळा किंवा 21 वेळा. आणि सगळ्यात शेवटी जी आपण डावीकडे सुपारी ठेवलेली आहे ती आहे चंद्र. चंद्राच्या सुपारीचं स्मरण करून, चंद्राचं स्मरण करून त्यावर हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून ओम सोमाय नमः, ओम सोमाय नमः हा मंत्र सुद्धा 21 किंवा 108 वेळा करा. त्यांचे आशीर्वाद घ्या. या सर्व देवदेवतांना हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून झाल्यानंतर, नमस्कार करून झाल्यानंतर मनोभावे तुपाचं निरांजनाने या सर्व देवदेवतांना औक्षण करा. दुधाचा किंवा खिरीचा नैवेद्य दाखवा. मनोभावे नमस्कार करून नंतर शांतपणे विष्णू सहस्त्र नामावली तसेच महालक्ष्मी अष्टकाची 16 पाठ अवश्य करा. आणि दुसऱ्या दिवशी यापैकी विष्णू, लक्ष्मी आणि कुबेराची सुपारी घ्या, ती तिजोरीमध्ये ठेवा. त्यांची पूजा दिवाळीमध्ये आपण जी लक्ष्मी पूजा करतो त्यावेळेला पुन्हा करा. तसेच चंद्र, इंद्र आणि गणपतीची सुपारी मात्र दुसऱ्या दिवशी पाण्यामध्ये विसर्जित करा. ज्यांनी गेल्या वर्षी ही पूजा केली आपल्या तिजोरीमध्ये स्थापना केलेल्या ज्या सुपाऱ्या असतील त्या यावर्षी पूजा झाल्यानंतर नवीन सुपाऱ्या स्थापन करून जुन्या सुपाऱ्या अर्थात पाण्यामध्ये विसर्जित करा. मंडळी, यावर्षी कोजागिरी पौर्णिमेची तिथी ही 2 दिवसासाठी असणार आहे, त्यामुळे थोडा संभ्रम होतो. मग कधी साजरा करायचा? तर कोजागिरी पौर्णिमा ज्या दिवशी म्हणजे रात्री आपल्याला जागरण पूजापाठ मंत्रपाठ करायचा आहे ती कोजागिरी पौर्णिमेची तिथी सुरू होणार आहे सोमवार 6 ऑक्टोबर दुपारी 12:23 व अश्विन पौर्णिमा तिथीची समाप्ती जी होणार आहे ती दुसऱ्या दिवशी मंगळवार सकाळी 9:17. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेचा जो उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे, पूजा करायची आहे, तो सोमवारी 6 ऑक्टोबर 2025 या दिवशी. मंडळी, ज्योतिष कट्टातर्फे सुद्धा कोजागिरी पौर्णिमेच्या या दिवशी रात्री शास्त्रोक्त पद्धतीने हा पूजा विधी वेदोक्त गुरुजींच्या ब्राह्मणांच्या मार्गदर्शनासाठी आमच्याकडे करण्यात येणार आहे. व ज्यांना या पूजेच्या सुपाऱ्या म्हणजे लक्ष्मी, महाविष्णू आणि कुबेर भारतामध्ये घरपोच मागवायच्या असतील, ज्या आपण दरवर्षी पोचवत असतो, त्यांनी कृपया कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून आपली नावनोंदणी करावी. तसेच या धार्मिक विधीची दक्षिणा याबद्दल जर काही चौकशी करायची असेल तर अवश्य व्हॉट्सअप करून माहिती घ्यावी आणि नंतर नावनोंदणी करावी. तसेच मंडळी, या नवरात्रीच्या पर्व काळामध्ये लक्ष्मीकारक काही यंत्रांची सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीने पूजा अर्चना मंत्रसिद्धता केलेली आहे, सुरू आहे. यामध्ये विशेष करून दक्षिण द्वार दिशा यंत्र, लक्ष्मी कुबेर यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, व्यापार वृद्धी यंत्र, दक्षिणावर्ती शंख, गोमती चक्र, गणेश रुद्राक्ष, इतर सुद्धा रुद्राक्ष यांचा सुद्धा समावेश असणार आहे. मंडळी, या सर्व धार्मिक वस्तू आपल्याला आमच्याकडून मागवायच्या असतील तर कृपया कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून संपर्क साधून माहिती घ्यावी. 9892156163 हा आमचा नंबर आहे. थंबनेलवर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तसेच मंडळी, 2026 जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात आपल्या धार्मिक कार्यक्रमाचं अतिशय सुंदर आयोजन सांगलीजवळील नृसिंहवाडी दत्तस्थानात करण्यात आलेलं आहे. शुक्रवार, शनिवार, रविवार तारीख असणारे 9, 10, 11 जानेवारी 2026 या 3 दिवसाच्या भरगच्च अशा धार्मिक कार्यक्रमामध्ये आपल्याला सुद्धा सहभागी व्हायचं असेल तर अवश्य नावनोंदणी आत्तापासून करून ठेवा. आणि याबद्दल सगळी माहिती जर घ्यायची असेल तर पुन्हा एकदा आमच्या कार्यालयाशी संपर्क साधा, व्हॉट्सअप मेसेज करा, सगळी माहिती तुम्हाला पाठवली जाईल. हा कार्यक्रम वर्षातून एकदा आपण साजरा करत असतो. 2025 मध्ये आपण फेब्रुवारीमध्ये हा कार्यक्रम घेतला होता. 2026 मध्ये अगदी आपण सुरुवातीलाच जानेवारीमध्ये हा आध्यात्मिक धार्मिक उपासनेचा अतिशय सुंदर असा भरगच्च आयोजन केलेला कार्यक्रम नृसिंहवाडीमध्ये घेत आहोत. मंडळी, अशी हा कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव आपल्याकडेही सुंदरपणे आपण साजरा करू शकता. ज्यांना काही कारणाने शक्य नाही त्यांनी आम्ही करत असलेल्या या कार्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर अवश्य आधी माहिती घ्या. मंडळी, विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी हे आपल्याला भारतात कुठेही पाठवायचं असेल तर आमचा जो संपर्क नंबर आहे 9892156163 हा थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. त्या नंबरवर 331 रुपये फोनपे करून
आपण आपला संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा, पुस्तक घरपोच पाठवलं जाईल. तसेच श्री सप्तशती गुरुचरित्रसार हा टेंभे स्वामी महाराजांनी रचलेला ग्रंथ आबाल वृद्ध स्त्री पुरुष याचं वाचन पारायण करू शकतात. हा ग्रंथ 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकतो. तर हा नवीन प्रकाशित केलेला ग्रंथ पुस्तक ते म्हणजे अष्टोत्तर शतनामावली, यामध्ये विविध देवदेवता आणि काही ग्रहांचे 108 नामांचं संकलन केलेलं आहे. असे 24 देवदेवता आणि ग्रहांचं संकलन केलेलं हे पुस्तक अष्टोत्तर शतनामावली 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. तर आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप पात्र सुद्धा मागवायचं असेल तर माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मंडळी, असा हा कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव आपल्या संपूर्ण कुटुंबात, आपल्या कार्यक्षेत्रात आनंदाचं उधाण आणो, लक्ष्मीची लयलूट आणि भरभराट आणो, हीच लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.